अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची कुठली सेवा करायची आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढते. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाशाकडे वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. 4 गुरुवार श्री स्वामी महाराजांची सेवा करावी आणि कायमस्वरूपी स्वामींचे कृपांकित होण्याची संधी गमावू नये असे मी तुम्हाला सुचवणार आहे. गुरुवार हा गुरुतत्वाला समर्पित वार आहे. या दिवसावर गुरुग्रहांचा अंमल असतो. यंदा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे. बुधवार 9 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 1:36 आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवार 10 जुलै 2025 रोजी उत्तर रात्र 2:06 आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ गुरुपौर्णिमा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी आपण साजरी करावी. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेला. तर गुरुवारी 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 असे 4 गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी. यामुळे अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आता सेवा करायची म्हणजे नेमके काय करायचं, कसे करायचं तेच आपण जाणून घेऊयात. तर 4 गुरुवार स्वामी सेवा कशी करावी. गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. गुरुवार 19 जून ते गुरुवार 10 जुलै 2025 या कालावधीत 4 गुरुवार येतात. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकासारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा आपल्याला धकाधकीच्या काळात आपल्याला दररोजची काही कामे असतात, तर आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. तर अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण आणि श्रवण करावे. पण 4 गुरुवारपासून 4 गोष्टी आवर्जून कराव्यात. त्या म्हणजेच गुरुवार 19 जून ते गुरुवार 10 जुलै या कालावधीत 4 गुरुवारी 4 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. त्या म्हणजे घरच्या घरी आपण स्वामींचे विशेष पूजन करायचे आहे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. आणि दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी. तिसरे काय करायचं आपल्याला, स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि स्वामींच्या अन्य मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. त्यामध्ये स्वामींचे श्लोक, स्तोत्र, पठण यांचेसुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. आणि शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. चौथे म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. याशिवाय शक्य असेल तर सकाळ आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करायची आहे. जर आपल्याला काही कारणास्तव सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवेलाग्नीला प्रदोषकाळी स्वामींची आरती करायची आहे. या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत. आपले ऋण त्यांच्याप्रती आपण व्यक्त करायचे आहेत. या संकल्पात अनावधाने काही कमतरता जर राहिली असल्यास किंवा काही करताना चूक झाली असेल तर स्वामींना क्षमायाचना करायची आहे. गुरुवारी स्वामींची सेवा जर शक्य करणे झाले नाही तर 4 गुरुवार
अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही तर गुरुपौर्णिमेलाच हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा. तसेच गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृत याचेसुद्धा आपण पारायण करू शकतो. असा संकल्प आपण करायचा आहे. दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करायचे आहे. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये. अगदी काहीच नाही. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 108 वेळा एक जपमाळ किंवा यथाशक्ती जप करायचा आहे. आणि स्वामींना सेवा करताना काय ध्यानात ठेवायचे आहे, आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. तुमची सुरू असलेली स्वामी सेवा तीसुद्धा कायम ठेवायची आहे. आणि अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. स्वामी कृपा आपल्यावर सदा राहील हे कोणीही सांगू शकत, म्हणजे स्वामी कृपा आपल्यावर सदैव राहील हे तर आपल्याला माहीतच आहे. पण स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ.